जर तुम्हाला अंगदुखी, सांधेदुखी, स्किन प्रॉब्लेम्स, पिंपल्स, ॲक्ने, थकवा येणे, केस गळणे, पचनाचे त्रास, मूड स्विंग होणे यांसारखे कोणतेही त्रास होत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण या सगळ्या गोष्टींचं एकच मूळ कारण आहे, ते म्हणजे इन्फ्लमेशन, शरीराच्या आतील सूज. आज निम्म्याहून अधिक आजारांची सुरुवात ही इन्फ्लमेशनमुळे होत आहे. तर मग हे इन्फ्लमेशन आहे काय, तर हे इन्फ्लमेशन आहे काय, त्याची लक्षणे काय आहेत आणि ते नैसर्गिकरित्या कसे बरे करायचे याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. हाय, आय एम डॉक्टर मेघा शहा. मी सर्टिफाईड डाएट अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट आहे. तर आता आपण बघूयात इन्फ्लमेशन म्हणजे काय. तर इन्फ्लमेशन हे शरीरामध्ये असलेल्या इम्युन सिस्टीममधला एक भाग आहे. जसे की आपल्याला एखादी जखम झाली, पोळले किंवा बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन झाले तर आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिव्ह होते आणि त्या जागी रक्तपुरवठा वाढतो आणि तिथे रेडनेस येते, लाल होते आणि ती जागा सुजते. याची दोन कारणे आहेत. पहिलं की ती जखम तिथे सूज आल्यामुळे पुन्हा त्या जागी दुखापत होत नाही आणि दुसरी त्याची हिलिंग प्रोसेस फास्ट होते. यासाठी इन्फ्लमेशन आहे. मग हे इन्फ्लमेशन चांगले आहे का नाही, तर हो, नक्कीच चांगले आहे हे इन्फ्लमेशन. जेव्हा तुम्हाला एखादे इन्फेक्शन झाले असेल किंवा भाजले असेल, जखम झाली असेल तर ती हील होण्यासाठी हे इन्फ्लमेशन चांगले आहे. परंतु जर कोणतीच जखम झालेली नाही, बाहेरून शरीराला काहीच त्रास झालेला नाही, कोणतेही बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन नाही, तरीसुद्धा बॉडीमध्ये जर इन्फ्लमेशन राहत असेल तर ते मात्र चुकीचे आहे आणि हे वारंवार होत असेल तर ते अजिबात चांगले नाही. मग हे वारंवार का होते, तर त्याचे पहिले कारण आहे ओबेसिटी, वजन जास्त असणे, त्यामुळे शरीरातील इन्फ्लमेशन वाढते. दुसरं म्हणजे स्ट्रेसमुळे बॉडीतलं इन्फ्लमेशन वाढते. रात्रीची झोप नीट न लागणे, यामुळे सुद्धा इन्फ्लमेशनमध्ये वाढ होते. आणि पॅकेज फूड किंवा व्यसन असणे, तंबाखू, सिगारेट, दारू यापैकी कोणतेही व्यसन असणे आणि जंक फूड खाणे, ज्यामध्ये सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, ते खाल्ल्यामुळे सुद्धा शरीरातील इन्फ्लमेशन वाढते. त्याच्यानंतरनं आता आपल्याला बघायचं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला कसे कळणार की बॉडीमध्ये आपल्या सूज आहे, इन्फ्लमेशन आहे की नाही. तर त्याची काही लक्षणे आहेत. जसे की शरीरामध्ये उष्णता जाणवणे, केस गळणे, वारंवार थकवा येणे, वजन जास्त वाढणे किंवा लवकर वजन वाढणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला डिप्रेशनसारखे फील होणे, उदास वाटणे, हे सगळी लक्षणं आहेत. त्यानंतर सगळे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत ते सुद्धा आता इन्फ्लमेटरी डिसऑर्डर्स व्हायला लागलेत. जसे की रुमॅटॉइड डिसऑर्डर्स, डायबिटीज, कॅन्सर, किडनी डिसऑर्डर, हार्ट डिसऑर्डर्स यांसारखे डिसऑर्डर्ससुद्धा इन्फ्लमेशनमुळे वाढत आहेत. मग आता हे इन्फ्लमेशन आपल्याला कमी कसे करता येईल किंवा बरे कसे करता येईल याचे आणि ते नैसर्गिकरित्या कसे बरे करता येईल याचे मी तुम्हाला 6 मार्ग सांगणार आहेत. त्यातील पहिलं आहे लूज एक्स्ट्रा फॅट्स, म्हणजे शरीरातील अतिरिक्त वजन कमी करणे. आपले शरीर एक स्पेसिफिक वजन कॅरी करण्यासाठी बनवलेले आहे, परंतु जर आपण त्याला त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त वजन दिलं तर त्याला तेवढ्या जास्त प्रमाणात शरीराला काम करावं लागणार, तेवढ्या जास्त प्रमाणात शरीराच्या आतील सिस्टीम्सला काम करावं लागणार आणि शरीरावर ओव्हरलोड येणार. बघा, जसे आपण एखादं ओव्हरलोड केलं, ओव्हर काम केलं तर काय होतं, आपल्याला थकवा येतो. तसंच शरीरातील आतील अवयवांनासुद्धा थकवा येतो आणि त्यामुळे बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढते. त्यामुळे जर शरीराचं वजन 50 किलो कॅरी करण्या इतकं शरीराची कॅपॅसिटी असेल आणि जर आपण त्याला 80-90 किलोचं वजन देत असेल, म्हणजे 40 किलो एक्स्ट्रा देत असेल, तर शरीराला किती जास्त ओव्हरवर्क करावं लागेल आणि त्यामुळे बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढेल. दुसरं आहे की ते अवॉइड शुगर फूड, म्हणजे शुगर कशामध्ये येते, तर जे साखरेचे अन्न आहे, साखर पहिले अवॉइड केली पाहिजे आणि दुसरी आर्टिफिशियल शुगर तीसुद्धा अवॉइड केली पाहिजे. मग कोणते पण कोल्ड्रिंक्स असू देत किंवा बाहेरच्या फूडमधली जी साखर येते त्याच्यामुळे बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढते. तसेच पॅकेज फूड आणि प्रोसेस केलेलं फूड याचा शरीराला काहीच उपयोग नसतो, उलट शरीराला ते पचवण्यासाठी जास्त काम करावं लागते. पुन्हा ओव्हरवर्क केल्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढते. त्यानंतरनं येतं ते रात्रीची झोप शांत न येणे.
बघा, रात्रीची झोप जर शांत नसेल तर काय होतं, शरीरामध्ये जे रिपेअरिंगचं काम आहे ते रात्रीच्या झोपेतच होत असते आणि ते जर व्यवस्थित नाही झाले तर शरीराला 24 तास काम करत राहावं लागणार हिलिंग करण्यासाठी आणि बॉडीचं क्लिनिंग करण्यासाठी. त्यामुळे त्याला पुन्हा ओव्हरवर्क करावं लागणार आणि पुन्हा बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढणार. त्यामुळे रात्रीची 7 ते 8 तासांची शांत झोप घेणे खूप जरुरी आहे. त्याच्यानंतर पुढचे येते ते अँटी इन्फ्लमेटरी फूड घ्यायला पाहिजे. आत्ता आपण काय नाही खायचे हे बघितले, आता आपण काय खायचे याकडे लक्ष देऊयात. तर अँटी इन्फ्लमेटरी फूड म्हणजे असे अन्न ज्याच्यामुळे शरीरातील सूज कमी होते. सगळ्या हिरव्या पालेभाज्या आणि फळं जे सीझनमध्ये अवेलेबल आहेत ती फळं खाल्ल्यामुळे सूज कमी येते, कारण त्याच्यामुळे बॉडी अल्कलाईन राहते आणि ते शरीराला सूज कमी करण्यास मदत करते. तर अँटी इन्फ्लमेटरी फूडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं ते टोमॅटो, सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, त्याच्यानंतरनं भिजवलेले बदाम, अक्रोड, काकडी, अननस, पपया, संत्री यांसारखे, त्याच्यानंतर जवस, तीळ यांसारख्या पदार्थांमुळे बॉडीतील इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होते. त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारात जर तुम्ही हे ॲड केले तर शरीराला इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल. स्ट्रेसमुळे काय होते तर ताण तणाव शरीरात वाढल्यामुळे शरीराला विश्रांतीच होत नाही आणि पुन्हा त्याला ओव्हरलोड होतो आणि त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन तयार होते. आता जर ताण तणाव कमी करा म्हटलं तर खूप जणांना ते अवघड वाटते, पण जर तुम्ही त्याबद्दल अवेअर झाला की तुम्ही दिवसभरातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा ताण घेता किंवा त्याचं टेन्शन घेता, तर त्या गोष्टींबद्दल अवेअर झाल्यामुळे त्या गोष्टींचा ताणतणाव तुम्ही कमी घेता आणि स्ट्रेस फ्री लाईफ जीवन जगता आलं तर शरीरातलं इन्फ्लमेशन कमी होते. मग स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही योगा, मेडिटेशन, प्राणायाम किंवा निसर्गात जाणे, हिरव्या गवतावर चालणे यांसारखे जर ॲक्टिव्हिटी केल्या तर तुमचा ताणतणाव नक्कीच कमी होईल आणि शरीरातील इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होईल. ज्या ॲक्टिव्हिटी करणे तुम्हाला आवडते, ज्यामध्ये तुम्हाला एक रिलॅक्सेशनचं फिलिंग येतं, त्या ॲक्टिव्हिटी करणे खूप गरजेचे आहे. आणि दुसरं येतं ते एक्सरसाइज करणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. व्यायामामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन इनटेक वाढतो, शरीराची हालचाल होणे गरजेचे आहे. आपल्या दिवसभरात ॲक्टिव्ह जर नसेल, बैठे लाईफस्टाईल असेल तर शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढते. त्यामुळे ॲक्टिव्ह राहणे खूप गरजेचे आहे. मग ते तुम्ही वॉकिंग करा, जॉगिंग करा, सायकलिंग करा किंवा डान्स करा, कोणतीही ॲक्टिव्हिटी करा ज्याच्यामध्ये बॉडीमध्ये ऑक्सिजन वाढेल आणि ऑक्सिजन वाढल्यामुळे शरीरामधलं इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होईल. बघा, आता तुम्हाला हे सगळे उपाय मी सांगितले आहे ज्याच्यामध्ये आहार आणि व्यायाम तर आहेच, पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्ट्रेस, ताणतणाव मुक्त झाला पाहिजे. जर ताण असेल आणि तुम्ही आहार आणि व्यायाम करत असेल तर त्याचा उपयोग फार कमी होईल. पहिले ताण कमी झाला पाहिजे तरच तुम्हाला बॉडीमध्ये इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होईल. ठीक आहे, तुम्ही तुमचे आणि परिवाराची तब्येत सांभाळण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी जे नॉलेज दिले त्याचा नक्कीच उपयोग करू शकता आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप शेअरिंग. बाय.